शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 19 ऑगस्ट पासून आपण हा अंदाज बघणार आहोत. 19 ऑगस्टला बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय बघायला मिळत आहे. मित्रांनो, 19 आणि 20 तारखेला या 2 दिवसामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पाऊस जो आहे तो वाढलेला बघायला मिळणार आहे. मग कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण किनारपट्टीपासून सुरुवात करूया. संपूर्ण भागाचा अंदाज या ठिकाणी घेऊया. सकाळपासून सुरुवातीला अंदाज घेऊ 19 तारखेला, त्यानंतर दुपारी संध्याकाळी आणि 20 तारखेची पहाट आणि दुपारी मध्यरात्री असा अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवातीला आपण किनारपट्टीपासून जर बघितलं तर आपल्याला ह्या ठिकाणी नंदुरबारपासून तर पूर्णपणे खाली सिंधुदुर्गापर्यंत आपल्याला जो किनारपट्टीचा भाग आहे अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे यवतमाळचा काही भाग आहे, यवतमाळ, हिंगणघाट, वर्धा, उमरेड, चिमूर, तसेच चंद्रपूरचा काही भाग आहे, चामोर्शी, गडचिरोली, सिरपूर आहे, तसेच इकडे हंतूरचा काही भाग, निर्मल आहे, अलिबाग आहे, पंढरकवाडा आहे. इथे आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे अकोट, अंचलपूर, धरणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. वाशिममध्ये हलका हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हिंगोली आणि उमरखेड, पुसदचा काही भाग असेल तर हलका हलका पाऊस आपल्याला रिमझिम अधूनमधून येऊ शकतो. आता त्यानंतर दुपारनंतर काय बदल आहे आपण या ठिकाणी अंदाज घेऊया. दुपारनंतर आणखी जास्त बदल होणार आहेत, कारण जे आपल्याला कमी दाब येत आहे ते कमी दाब आपल्याला मध्य प्रदेशच्या भागाकडे आहे, परंतु महाराष्ट्राच्या काही भागात याचा परिणाम होत आहे. तर त्यामध्ये आपल्याला गोंदियाचा भाग आहे, गोंदिया, तिरोडा या ठिकाणी बघू शकतो आपण. तुमसरचा काही भाग आहे, तिरोडी आहे, रामटेक, भंडारा आहे, इथे पावसाची शक्यता आहे. तर महुदा, नागपूर, सावनेरे या ठिकाणी बघू शकतो आपण. उमरेड आहे, पवनी आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. चिमूरचा काही भाग आहे, हिंगणघाट आहे, यवतमाळ आहे, वाशिमचा काही भाग आहे, अलिबाग आणि नांदेडपर्यंत, परभणीच्या काही भागापर्यंत आपल्याला याचा अंदाज बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर त्यामध्ये धाराशिव, बार्शी, जामखेड, कर्जत या ठिकाणी अधूनमधून रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. त्यानंतर आणखी अंदाज जो आहे तो बीड, मांजलगावच्या काही भागात, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, जालना इथे आपल्याला अधूनमधून रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. त्यानंतर वैजापूर, खिरडे आहे, गंगापूर आणि कोपरगावचा काही भाग, वैजापूर ते कोपरगावचा जो मध्य भाग आहे तिथं आपल्याला अधूनमधून रिमझिम पाऊस येऊ शकतो. चाळीसगाव आणि शेगाव, भोकरन, जालना या ठिकाणी सुद्धा आपल्याला अधूनमधून रिमझिम पाऊस येऊ शकतो, परंतु त्याला जोर जो आहे तो फार कमी आहे. आणि संध्याकाळनंतर बदल होईल. संध्याकाळनंतर आणखी असा बदल होईल की पावसाची जी शक्यता आहे ती जो नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या भागात वाढणार आहे. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर या ठिकाणी वाढणार आहे. तसंच नांदेड आणि उदगीरच्या काही भागाकडे पावसाची शक्यता वाढणार आहे. नाशिकमध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू बघायला मिळू शकतो. त्यानंतर संध्याकाळी जर बघितलं 19 तारखेला संध्याकाळच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर अमरावती, यवतमाळ आणि नांदेड या भागापर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नागपूर, गोंदिया, भंडारा आणि या ठिकाणी इथून आपल्याला ते यवतमाळ ते अमरावतीपर्यंत पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळत आहे. मध्यरात्री जर बघितलं तर पावसाची शक्यता कुठेही नाही. त्यानंतर पुन्हा एकदा 20 तारखेला सकाळी जर बघितलं तर पूर्णपणे आपल्याला किनारपट्टीपासून आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. आणि 20 तारखेला जर बघितलं तर 20 तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला सकाळी रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर थोडासा पाऊस जो आहे तो आपल्याला रिमझिम पाऊस छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच चिखली आहे, पोखरण आहे या ठिकाणी रिमझिम पाऊस असेल. कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, नाशिक, सिन्नर, मालेगाव, चाळीसगाव, अंबळनेर, धुळे, जळगाव, तसेच खामेगाव आहे, अकोला आहे, हा संपूर्ण जो भाग आहे, बीड आहे, धाराशिव आहे, परभणी, नांदेड इथे आपल्याला रिमझिम पाऊस सकाळी बघायला मिळू शकतो. तोही बारीक असणार आहे. त्याचं प्रमाण जे आहे, तीव्रता जी कमी आपल्याला बघायला मिळू शकते. मित्रांनो, हा एक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेला किरकोळ अंदाज आहे, म्हणजे पाहिजे तेवढा जोरदार आपल्याला पाऊस बघायला मिळणार नाही. एक झलक आपण बघूया की आपल्याला मोठा पाऊस कधी येऊ शकतो याचा एक आढावा आपण घेऊ. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 28-29 तारखेनंतर आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. तर 28-29 तारखेला सुरुवात जी आहे ती आपल्याला चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागाकडून आणि नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, तसेच बीड, धाराशिव ह्या भागाकडून आपल्याला, लातूर ह्या भागाकडून आपल्याला 28 नंतर पावसाची जी शक्यता आहे त्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. नवीन सविस्तर अपडेट बघण्यासाठी इडीमॅक्स बायोटेक ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.